Hello everyone, welcome to Radha's Everything World. Radha say hi. हाय. हाय. गुड मॉर्निंग. तर आम्ही निघालेलो आहोत एक छोट्याशा ट्रिपवर. आमची फॅमिली ट्रिप आहे. सो आम्ही कुठे जात आहोत आणि कसा एन्जॉय करणार आहोत हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. लेट्स गेट स्टार्टेड. आता आम्ही जात आहोत स्टेशनला. स्टेशनला आलो. राधाला तर तसंच उचललं झोपेमधूनच आणि तिला ते तसेच कपडे वगैरे चेंज केले आणि आणलेलं आहे. तिची काही आंघोळ वगैरे घातलेली नाही आहे, तरी पण ती आमच्यापेक्षा सगळ्यांपेक्षा जास्त फ्रेश आहे, खुश आहे. तिला खूप आवडतं बाहेर वगैरे फिरायला. सो स्टेशनला आलो आणि ऑलरेडी आम्ही तिकीट ऑनलाईनच बुक केलेली होती. सो काही टेन्शन नव्हतं तिकीटचं. तुम्हाला या व्हिडिओमध्ये आमची मजा मस्ती तर बघायला भेटणारच आहे, पण आम्ही ज्या लोकेशनला जात आहोत ना त्या लोकेशनची माहितीसुद्धा म्हणजे हा व्हिडिओ लिटिल बिट इन्फॉर्मेटिव्हसुद्धा असणार आहे. सो चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला जे बेल आयकॉन दिले त्यावर पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या चॅनलवर जर काही नवीन व्हिडिओ येत असेल तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्हाला नवीन व्हिडिओ बघायला भेटेल. सो प्लीज डू सबस्क्राईब. आणि इथे मम्मी पप्पा वगैरे सगळे बसले होते, सेल्फी वगैरे सुरू होते त्यांचे. राधा 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 इकडे बघ. ट्रेन आली. राधा माऊकडे बघ. दादा आपण ट्रेन मध्ये बसलो. आम्ही ट्रेन मध्ये बसलो आता. ये लेट्स गो. हो बेबी. हो कष्ट करायला लागतात तुला बोलायला. जोर शब्द जोर शब्द. ट्रेन चालली बाळा. सांग माऊला सांग. सो आता आम्ही उतरलो गोरेगाव स्टेशनला आणि गोरेगाव स्टेशनला उतरल्यानंतर आधी आम्ही वेस्ट साईडला जाऊ, बाहेर जाऊ. बाहेर गेल्यानंतर बघू मग कुठल्या ट्रान्सपोर्टने जायचं, कसं जायचं पुढे ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करते. सो चला बाहेर जाऊ आधी. चलो चलो. सो इकडे स्टेशनच्या बाहेर आलो आहे आणि बाहेर आल्यानंतर आम्ही असं डिसाईड केलं की आपण टॅक्सी बुक करूया आणि टॅक्सीने जाऊया. सो आम्हाला इथून आता जायचं आहे गोराईला. सो गोराईला जाण्यासाठी गोरेगाव स्टेशनच्या बाहेरच टॅक्सी असतात. सो त्या टॅक्सीने किंवा बसने तुम्ही जाऊ शकतात. सो आम्ही टॅक्सीने जात आहोत आणि टॅक्सी आम्हाला चार्ज करते आहे 250 रुपीज फ्रॉम गोरेगाव टू गोराई. सो असा हा प्रवास आहे आमचा. आता जास्त काय नाही, 20-25 मिनटं लागतील आणि खूप छान असा प्रवास सुरू आहे आमचा. सो तुम्ही बघत राहा. सो इथे आम्ही उतरलेलो आहेत गोराईला. वेलकम टू राधाज एव्हरीथिंग. चांगला दिसतोय पण काय गेली बघ तुमच्यामुळे 10 मिनिटं फक्त एक गॉगल कमी घेतला. अँड हिअर इज द फायनल लोकेशन. सो आम्ही आलेलो आहोत पगोडा, द ग्लोबल विपासना सेंटर पगोडा इन गोराई. सो इथे जाण्यासाठी आपण फक्त बोटीनेच जाऊ शकतो आणि इथं फेरी तिकीट काउंटर आहे जिथनं आपल्याला तिकीट घ्यायचं आहे. येण्याचं जाण्याचं दोघांचं तिकीट एक सोबतच देतात. पर पर्सन 100 रुपीज चार्ज केले जातात आणि मग येऊन जाऊन आपल्याला ते 100 रुपीजमध्ये सगळं असतं. सो तिथे आतमध्ये गेल्यानंतर बाकी गोष्टी तुमच्यासोबत शेअर होतीलच. अरे अरे चलो 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 सॉरी चलो चलो चलो. ते देऊन दे माझ्याकडे राधा. देऊन दे ना ग. ठेवून दे.
तिला वाटतं आता फोटो काढते कशी उभी राहिली फोटो. स्माइल प्लीज, स्माइल प्लीज. राधा इकडे. अगं ते बघ. ओ बापरे. आले होते पण चालले गेले. मम्मा कुठे आहे? दादा वॉटर वॉटर वॉटर. पाणी बघते. हा येत आहे. व्यवस्थित जाते. इकडे द्यायला बघा. चल चल बाळा चल काय चल चल चल. हा थांब थांब. सो पोचलो आम्ही फायनल डेस्टिनेशनला आणि इथलं नेचर खूपच सुंदर आहे. ग्रीनरी आहे, पूर्ण छान वाटते. थोडं हलकंसं ऊन पण आहे, पण एवढं काय नाही, मस्त आहे नेचर. सो चला एक्सप्लोर करू. एकटा फोटो काढा म्हणजे. आणि इथे पण एकदा आमचे तिकीट चेक झालेले आहेत. राधाची हाईट वगैरे त्यांनी चेक केली, जेणेकरून शिपमध्ये राधाचं तिकीट काढलं की नाही हे ते चेक करत होते वारंवार. 2 वेळा त्यांनी चेक केलं. सो आता इथून पुढे आम्ही जात आहोत आतमध्ये. सो चला तुमच्यासोबत शेअर करते सगळं. आधी तर आम्ही नाश्ता करून घेतो, कारण सकाळी आम्ही घरून खूप लवकर निघालेलो आणि काहीच खाल्लेलं नाही कोणीच. सो आधी आम्ही नाश्ता करतो आणि मग पुढचं आमचं सगळं जे आहे ते एक्सप्लोर करू. समोर पप्पा आणि भाऊ जात आहे. ती फ्रंट साईड आहे. इथनं आतमध्ये जाण्यासाठी एंट्री आहे. आणि वाव बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे. लांबूनच बघितल्यावर इतकं छान वाटतंय.
दी ग्लोबल विपाशना पगोडा. थोडक्यात सांगायला गेलं तर हा पगोडा शांतता आणि ध्यान म्हणजेच मेडिटेशनसाठी बनवला गेलेला आहे. हा पगोडा बनवण्याचे खास उद्देश म्हणजे गौतम बुद्धांची शिकवण आणि विपाशना ध्यान पद्धती काय असते हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या पगोड्याची स्थापना केलेली आहे. 2000 साली या पगोड्याचे बांधकाम सुरू झाले. जवळजवळ 8 वर्ष लागली. 2008 साली या बांधकाम पूर्ण झाले आणि 2009 साली आदरणीय प्रतिभाताईंच्या हस्ते या पगोड्याचे उद्घाटन झाले. हा जगातील सगळ्यात मोठा घुमट आहे विदाऊट एनी पिलर, म्हणजेच याच्या आतमध्ये एकही खांब नाही, दगडांनी तयार केलेला आहे. या घुमटच्या आतमध्ये जवळजवळ 8000 लोक एकसोबत मेडिटेशनसाठी बसू शकतात. याची उंची 30 मजली इमारत उभी राहील एवढी याची उंची आहे. याची रचना ही म्यानमारमधील पगोड्याच्या रचनेवर आधारित आहे. खूप सुंदर अशी रचना आहे. खूप सुंदर असं ठिकाण आहे. शांतता जर हवी असेल तर या ठिकाणी या, नक्की या. तर महाराष्ट्र सरकारने वन ऑफ द बेस्ट 7 वंडर ऑफ महाराष्ट्र म्हणजेच जगातील 7व्या आश्चर्यांपैकी एक आश्चर्य म्हणून या जागेला, या पगोडाला घोषित केलेले आहे. याचे बांधकाम करण्यासाठी कुठलेही लोखंड किंवा सिमेंटचा यूज केलेला नाही. पारंपरिक दगड यूज करून हा पगोडा तयार केलेला आहे. अतिशय सुंदर असे नक्षीकाम, कोरीव काम आणि छान छान असे थॉट्स लिहिलेले आहेत. गौतम बुद्धांची शिकवण, गौतम बुद्धांचे विचार इथे लिहिलेले आहेत, ते तुम्ही बघूच शकता. आणि हे असे छान विचार लोकांपर्यंत पोचावे यासाठी हे बनवले गेलेले आहेत. मुंबईच्या धावपळीत जर तुम्हाला स्वतःसाठी शांतता हवी असेल, स्वतःचा पीसफुल माइंड हवा असेल तर या ठिकाणी नक्की विजिट करा. ही वास्तूच आपल्याला खूप काही शिकवून जाते. दादा से हाय. तर आपण ज्या ठिकाणाहून एंट्री घेतो त्याच्या बॅक साईडला, खालच्या साईडला छान अशी गौतम बुद्धांची मूर्ती आहे. ती संगमनेरी दगडापासून बनवलेली आहे. या मूर्तीची उंची ही 22 फूट इतकी आहे. मूर्ती खूप छान, खूप सुंदर अशी आहे. गौतम बुद्धांची मूर्ती बघितल्यानंतर मनाला जी शांती भेटली, जी प्रसन्नता मिळते ते बघण्यासाठी खास तुम्ही इथे आवर्जून एकदा तरी भेट दिली पाहिजे. ज्यांना मनाची शांतता हवी असेल त्यांनी या ठिकाणी जरूर यावे. त्यानंतर ऑलमोस्ट आमचं सगळं एक्सप्लोअर करून झाल्यानंतर आम्ही आलो जेवणासाठी. जेवणाचा टाईम झालेला होता आणि सगळ्यांना खूप भूकही लागली होती. सो आम्ही सगळे आलो जेवणासाठी. तिथेच आहे फूड प्लाझा म्हणून त्यांचा रेस्टॉरंट आहे. खूप छान असं जेवण इथे आम्ही केलं. मस्त असं जेवण केलं. त्यानंतर जेवताच आम्ही डिसाईड केलं की आपण आता इथनं जाताना ओला बुक करूया, बिकॉज ट्रेनला खूप जास्त गर्दी असेल. सो आम्ही ओला बुक केलेली आहे. आणि राधाची एनर्जी लेवल बघा तुम्ही, अजूनही तिची एनर्जी संपलेली नाही आहे. सकाळपासून ती एकदाही झोपलेली सुद्धा नाही आहे, तरीसुद्धा किती फ्रेश आहे. सो राधाला ट्रॅव्हलिंग खूप जास्त आवडतं. सो त्यामुळे आम्हाला पण मज्जा येते तिच्यासोबत ट्रॅव्हल करताना. सो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.